शांतता. नमस्कार. कधी विचार केलाय का की मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये किंवा जिथे उंच उंच बिल्डिंग्स बांधल्या जातात तिथे ते टनावारी वजनाचं सामान उचलतात तरी कसं? नाही, हे फक्त ताकदीचं काम नाहीये. आज आपण यामागचं शास्त्र म्हणजेच औद्योगिक स्लिंगिंगच्या जगात शिरणार आहोत, जिथे अचूकता आणि कौशल्य सगळ्यात महत्त्वाचं असतं. प्रश्न एकदम साधा वाटतोय नाही का? पण खरं तर हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. कारण बघा, इथे एक छोटीशी चूक सुद्धा खूप मोठ्या अपघाताला कारण ठरू शकते. म्हणूनच मी मगाशी म्हणालो, हे काम फक्त ताकदीचं नाही, तर इथे तुमची अचूकता, तुमचं कौशल्य आणि तुमचं इंजिनिअरिंगपणाला लागतं. आणि या मोठ्या चॅलेंजचं उत्तर आहे स्लिंगिंग आणि रिगिंग. हे एक असं तंत्रज्ञान आहे, खरं तर एक कला आणि विज्ञानच म्हणा ना, जिथे योग्य उपकरणं वापरून कितीही वजनदार वस्तू अगदी सहज, सुरक्षितपणे आणि अचूकतेने उचलली जाते. चला तर मग ही सगळी प्रोसेस जरा नीट समजून घेऊया. आपण बघणार आहोत की वजन उचलण्यामागची कला काय आहे, त्यासाठी कोणती उपकरणं लागतात, जोडण्या कशा करतात, यामागचं सायन्स काय आहे आणि सगळ्यात शेवटी हे सगळं प्रत्यक्षात कसं वापरलं जातं. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. हे काम फक्त ताकदीपुरतं मर्यादित का नाहीये? याचं कारण असं आहे की इंडस्ट्रीमध्ये दोन गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. एक म्हणजे सुरक्षितता आणि दुसरी म्हणजे कार्यक्षमता. आणि स्लिंगिंग हे कौशल्य या दोन्ही गोष्टींची गॅरंटी देतं. आता बघा, कोणतंही काम करायचं असेल तर त्यासाठी योग्य हत्यारं लागतातच. तसंच या कामाचा जो कणा आहे तो म्हणजे स्लिंग. चला तर मग बघूया हे स्लिंग्स नक्की असतात तरी काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत. तर स्लिंग्सचे साधारणपणे 3 मुख्य प्रकार पडतात. पहिला आणि सगळ्यात मजबूत तो म्हणजे चेन स्लिंग. नावाप्रमाणेच ह्या स्टीलच्या कड्यांपासून बनवलेल्या असतात. अत्यंत जड कामांसाठी वापरल्या जातात. दुसरा प्रकार आहे वायर रोप स्लिंग्सचा. ह्या स्टीलच्या तारा विणून बनवतात, त्यामुळे या ताकदीसोबतच एक प्रकारची लवचिकता पण येते. आणि तिसरा प्रकार आहे फायबर रोप स्लिंग्सचा. ह्या नायलॉन किंवा पॉलिप्रोपायलिन सारख्या मटेरियलपासून बनवतात. ह्या वजनाला खूप हलक्या असतात, त्यामुळे नाजूक वस्तू उचलायच्या असतील ना तर या सोयीच्या पडतात. अच्छा, आता या चेन स्लिंग्समध्ये पण वेगवेगळ्या रचना असतात, जसं की सिंगल लेग म्हणजे एकच साखळी. पण जसं जसं आपण लेग्स म्हणजे साखळ्यांची संख्या वाढवतो, समजा डबल लेग किंवा 4 लेग, तसं तसं काय होतं की वजन जास्त चांगल्या प्रकारे विभागलं जातं आणि यामुळे उचल जास्त स्थिर आणि सुरक्षित होते. आणि वायर रोप स्लिंग्समध्ये तर ही व्हरायटी अजूनच वाढते. इथे वेगवेगळ्या पायांच्या संख्येसोबतच हिच नावाचा एक प्रकार असतो. हिच म्हणजे काय? तर वस्तूला पकडण्याची किंवा एक प्रकारची गाठ मारण्याची खास पद्धत. उदाहरणार्थ बास्केट हेज किंवा चोकर हिच. या पद्धतींमुळे कुठल्याही आकाराच्या वस्तूला एकदम सुरक्षितपणे पकडता येतं. ठीक आहे, तर स्लिंग्सचे प्रकार तर आपण बघितले. पण आता प्रश्न हा आहे की हे स्लिंग्स क्रेनला आणि त्या वजनाला जोडतात तरी कसे? बरं, त्यासाठी जे हार्डवेअर वापरलं जातं त्याची माहिती घेऊया. हे हार्डवेअर म्हणजे समजा एखाद्या साखळीतले सगळ्यात महत्त्वाचे दुवे आहेत. इथे बघा, शॅकल्स स्लिंगची टोकं जोडण्याचं काम करतात. आय बोल्ट्स म्हणजे एखाद्या मशीनमध्ये स्क्रूप्रमाणे बसून उचलण्यासाठी एक पॉइंट तयार करतात. हुक्स तर नावाप्रमाणेच थेट वजनाला अडकवले जातात. आणि लिफ्टिंग क्लॅम्प्स पत्र्यांसारख्या वस्तू घट्ट पकडण्यासाठी असतात. म्हणजे बघा, प्रत्येकाचं काम अगदी ठरलेलं आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? प्रत्येक कामासाठी एक खास स्पेशलाइज्ड उपकरण बनवलेलं आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर मोठ्या क्रेनसाठी रॅमशॉन हुक असतो आणि ड्रम किंवा पिंप उचलायचा असेल तर बॅरल हुक असतो. चुकीचं उपकरण वापरलं की समजा अपघाताला आमंत्रणच दिलं. म्हणूनच योग्य उपकरणाची निवड करणं हे खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. बरं, आतापर्यंत आपण सगळे उपकरणं तर बघितलीत. आता वळूया यामागच्या सायन्सकडे. म्हणजे ही उपकरणं वापरण्याचं तंत्र काय आहे, जेणेकरून कोणतीही वस्तू अगदी सुरक्षितपणे उचलली जाईल. 120 डिग्री हा फक्त एक आकडा नाहीये. हा स्लिंगिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा गोल्डन रूल आहे. स्लिंगच्या 2 पायांमधला जो कोन असतो ना, तो कधीही याच्यापेक्षा जास्त होता कामा नये. आता तुम्ही म्हणाल का? कारण सोपं आहे. कोन जेवढा वाढेल तेवढा स्लिंगवरचा ताण प्रचंड वाढतो आणि तिची वजन उचलण्याची क्षमता धोकादायक पातळीपर्यंत खाली येते. आणि हो, हा फक्त एकच नियम नाहीये. सुरक्षितेचे असे अनेक नियम आहेत जे कधीही म्हणजे कधीही मोडले जात नाहीत. जसं की प्रत्येक स्लिंगची एक सेफ वर्किंग लोड म्हणजे SWL ठरलेली असते.
ती लिमिट कधीच क्रॉस करायची नाही. स्लिंगला धारदार कडांपासून वाचवायचं, वजन नेहमी बॅलन्स ठेवायचं आणि हो, उचललेल्या वजनापासून नेहमी लांब राहायचं. हे नियम म्हणजे या कामाचा अगदी पाया आहेत. चला तर मग आता हे सगळे नियम आणि ही उपकरणं प्रत्यक्षात कामाला कशी लागतात याची काही इंटरेस्टिंग उदाहरणं बघूया. हे बघा, उदाहरणार्थ ही दंडगोलाकार वस्तू. इथे काय वापरलंय तर बास्केट हेच पद्धत. याचा फायदा काय होतो की वस्तू आपोआप सेंटरला येते, वजन दोन्ही बाजूंना अगदी समान विभागलं जातं आणि त्यामुळे उचल एकदम स्टेबल होते. आता समजा एखादा ड्रम किंवा बॅरेल उचलायचा आहे. त्यासाठी हे बघा, खास बनवलेले बॅरेल हुक्स वापरले जातात. हे हुक्स त्या बॅरेलच्या कडेला एकदम घट्ट पकडतात आणि मग तो अगदी सरळ आणि सुरक्षितपणे उचलला जातो. आणि लेथ मशीनसारखी एखादी महागडी आणि नाजूक वस्तू उचलताना तर अजूनच जास्त काळजी घ्यावी लागते. गंमत म्हणजे अनेकदा मशीनच्या बॉडीवरच मार्किंग दिलेलं असतं की स्लिंग नक्की कुठे लावायची. कारण चुकीच्या जागी स्लिंग लावली तर मशीनचा बॅलन्स बिघडू शकतो किंवा तिला मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच त्या खुणा बघून योग्य जागी स्लिंग लावणं खूप गरजेचं असतं. थोडक्यात सांगायचं तर या कामाचं सार या एका वाक्यात आहे. रिगिंग म्हणजे फक्त वस्तू उचलणं नाही, तर ती उचलण्याआधी त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची डिझाईन आणि इन्स्टॉलेशन करण्याची एक विचारपूर्वक केलेली प्रक्रिया आहे. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा आपण एखादी उंच इमारत किंवा एखादा भव्य पूल पाहाल, तेव्हा एक क्षण थांबून नक्की विचार करा की यामागे स्लिंगिंग आणि रिगिंगसारखी कोणती अदृश्य कौशल्य आणि इंजिनिअरिंग लपलेली आहे, जी आपल्या आजूबाजूच्या या आधुनिक जगाला प्रत्यक्षात आकार देत आहे.